टोल नाका वाद आणि त्यातून होणाऱ्या मारहाणीच्या घटना हे आता तसं नेहमीच झालंय। उत्तर प्रदेशातल्या हापूरमधील टोल नाक्यावर एका महिलेने टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। कार चालक महिलेच्या फास्टॅगमध्ये पैसे संपले होते, त्यामुळे या टोल कर्मचाऱ्यानं तिची गाडी अडवली। अनेकदा होतो तसाच वाद यांच्यामध्ये सुद्धा झाला। वेळ गेल्यानं वाहतूक कोंडी झाली असणार, अडकून पडलेल्या वाहनांचे हॉर्न वाजू लागले असणार, त्यामुळे वैतागलेल्या महिलेनं या कर्मचाऱ्याला मारहाण केली। हल्ला झाला तर बचावासाठी प्रति हल्ला सुद्धा होणारच। त्या कर्मचाऱ्यानं ही महिलेला धक्काबुक्की केली। या घटनेमध्ये कर्मचाऱ्याला किरकोळ इजा झाली आहे। असे वाद टाळण्यासाठी फास्टॅगमध्ये किती बॅलन्स उरलाय हे तपासा आणि त्यानंतरच वाहन रस्त्यावर आणणं कधीही चांगलंच। प्रशासन हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतं, पण प्रशासनाचं आपल्या परिसरामध्ये दुर्लक्ष होत असेल तर किंवा प्रशासन निष्काळजीपणा करत असेल तर प्रशासनामुळे नागरिकांच्या समस्या वाढणारच असतील तर काय फायदा। छत्तीसगडच्या रायपूरमधील ही घटना आहे। घराबाहेर एक लहान मुलगा खेळत होता। आता लहानच मुलते त्याला काय कळतंय। खेळता खेळता तो पालिकेनं खोदलेल्या खड्ड्यात पडला। तो खड्डा इतका खोल होता की मुलगा पूर्णपणे बुडाला। नशिबानं एका दुचाकी स्वारानं हे पाहिलं आणि लगेच मुलाला बाहेर काढलं। सुदैवानं मुलाचा जीव तर वाचलाय, पण पालिकेचा हा निष्काळजीपणा समोर आला। त्यामुळे पालिकेने आता तरी जागं होणं गरजेचं आहे। मंडळी, किरकोळ कारणावरून हाणामारीच्या घटनांचं सत्र काही थांबता थांबत नाहीये। स्वतःची ताकद आणि दहशत माजवण्याच्या उद्देशानं देखील काही जण हाणामारी करतात, तर काही जणांचं कारण अगदीच क्षुल्लक असतं। आता हाच व्हिडिओ पाहणा। या तरुणाला 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केली आहे। जालन्यातील एका सुपर शॉपीमध्ये हा प्रकार घडलाय। तोंडाला रुमाल बांधून असलेल्या 5 ते 6 जणांनी तरुणाला लाकडी दांडा, रॉड आणि दगडानं मारहाण केल्याचं दिसतंय। या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झालाय। त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मंडळी, आपल्या कानावर नेहमी वेगवेगळ्या चोरीच्या घटना येत असतात, तर यामध्ये सोनसाखळी चोरट्यांचं सुद्धा प्रमाण वाढल्याचं आपण पाहतो। मात्र मीरा भाईंदर शहरात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। मीरा रोड पोलीस ठाणे हद्दीमधील LR तिवारी कॉलेज रस्त्यावर महिलेच्या गळ्यामधील मोटरसायकलवरून आलेल्या चोरांनी मंगळसूत्र लंपास केलं। या महिलेला एकटं पाहून या 2 चोरट्यांनी पाठलाग करत महिलेच्या गळ्यामधील 1.5 लाख रुपयांचं मंगळसूत्र चोरलंय। या प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञात व्यक्तींविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 24 तासांच्या आत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। आता हे बिबटे महोदय बघा किती मनसोक्त मानवी वस्तीमध्ये प्रवेश करून आपल्या ऐटीत चालतात। मात्र या बिबट्याच्या वावरानं स्थानिक नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे। मंडळी, ही घटना आहे केरळच्या वायनाडमधील तोलपेट्टी गावातली। या गावात मध्यरात्री बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। दरम्यान या ठिकाणी बिबट्याचा वावर सातत्यानं पाहायला मिळत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या बिबट्याचा शोध घेण्यात येतोय। रात्री चोर आणि गुंडांच्या भीतीनं आपण दरवाजा व्यवस्थित बंद करून झोपतो। आपण आपलं घर जरी सुरक्षित ठेवत असलो तरी घराबाहेर बांधलेली जनावरं मात्र असुरक्षित झाली आहेत। आता ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या मैनपूरमधली। एका दुचाकीवरून 2 जण आले। त्यांनी घराबाहेर बांधलेली बकरी पळवण्याचा बेत आखला। एक बाईक चालक होता, त्याच्या मागे बसलेल्या दुसऱ्यानं एक बकरी उचलली आणि बाईकवर टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र तोल जाऊन तो धडपडला आणि बकरी सुद्धा खाली पडली। मात्र त्याने हार न मानता बकरी पुन्हा उचलून बाईकवर ठेवली आणि दोघेही वायू वेगानं फरार झाले। या चोरट्यांनी ही बकरी नेमकी कशासाठी चोरली असावी, पार्टीसाठी की विकण्यासाठी, हे त्यांचं त्यांनाच माहीत। मंडळी, दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढच होतीये। चोरांना कसलाच धाक राहिलेला दिसत नाहीये। आता घरात नाही तर घराबाहेर सुद्धा चोरी व्हायला लागली आहे। लखनौच्या बरावन कला गावामधील ही चोरीची घटना आहे। रात्रीची संधी साधत चोरट्यांनी एका घराबाहेरील दुचाकी पळवली आहे। दुचाकी ढकलत न्यावी लागली तरी चालेल, पण चोरी करणारच असं जणू चोरट्यांनी ठरवलंच होतं। दुचाकी ढकलत दोघे चोरटे निघाले आणि कोणाला कळलं सुद्धा नाही।
आता ही दुचाकी चोरटे विकणार की स्वतःसाठी वापरणार हे तर माहीत नाहीये, पण दुचाकी मालकाने मात्र पोलिसांमध्ये चोरीची तक्रार केली आहे. मंडळी, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा आणि सोयीसुविधा पुरवण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र ही दृश्य पाहून ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय का असा सवाल उपस्थित होतोय. वृद्ध व्यक्ती सायकलवरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं सायकल स्वार ज्येष्ठ नागरिकाला उडवलं. उत्तर प्रदेशच्या मऊ येथील ही घटना. काही केल्या कार चालक आणि बाईक स्वारांच्या डोक्यातून वेगाचं भूत काही उतरेना आणि अशाच वेगानं वृद्ध सायकल स्वाराला कारनं जोरदार धडक दिली. ती वृद्ध व्यक्ती जागीच खाली कोसळून गंभीर जखमी झाली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना फक्त शासकीय योजना नाही तर नागरिकांकडून सुरक्षित वातावरण मिळणं सुद्धा गरजेचं आहे. मंडळी, आजच्या जगात कधी काय होईल ते सांगताच येत नाही. आता हा व्हिडिओच पहा. एका क्षणात कसं होत्याचं नव्हतं झालंय. हे दृश्य पाहून तुमच्याही उरात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. हे दृश्य आहेत दिल्लीच्या मधुविहार भागातली. सगळं अगदी सुरळीत नेहमीसारखं चाललं असतं. लोक आपापल्या कामामध्ये मग्न असतात, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. अचानक तिथल्या एका घराची भिंत कोसळतीये. एका क्षणात सगळं बदलतंय. अचानकच ही भिंत कोसळल्यानं तिथल्या मंडळीला पळ काढायला सुद्धा वेळ मिळत नाहीये आणि ही भिंत थेट त्यांच्यावरती आघात करते. काहींचं दैव बलवत्तर म्हणून ते या भयावह घटनेमधून थोडक्यात बचावतात. मात्र या दुर्घटनेमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू होतोय. हे सगळं इथंच थांबत नाहीये, तर पुढच्या काही क्षणातच बाजूच्या दुकानाचीही भिंत कोसळतीये आणि खाली उभी असलेली मंडळी त्याच्या खाली दबतीये. या दुर्घटनेनंतर बचाव पथक वेळेत पोहोचल्यानं या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं जातंय. पण ही घटना आपल्याला हे जग किती अनिश्चित आहे याची कल्पना नक्कीच देऊन जाते. वाहनाची धडक झाल्यानं अपघात होतो, टायर फुटल्यानं अपघात होतो, पण इथे तर काहीच न होता अपघात झालाय. फिलिपिन्स मधली ही दृश्य आहेत. रस्ता सुरळीत सुरू आहे, वाहनं सुद्धा आपापल्या दिशेला सावकाश जात आहेत, ट्रॅफिक सुद्धा नाहीये. मग जीपला झालं तरी काय? कधी या बाजूला जीप जाते तर कधी त्या बाजूला जाते आणि पुढे जाऊन शेवटी जीप उलटते. अपघाताचं कारण काय हेही माहीत नाहीये, पण इतक्या सहज झालेल्या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि यामध्ये इतर 4 जण सुद्धा जखमी झालेत. बाकी वाहनांचं मात्र नशीबच म्हणावं लागेल की सुदैवानं जीपची बाकी वाहनांना धडक झाली नाही.